नमस्कार. आज आपण हळदीविषयी माहिती पाहणार आहोत. हळदीचे बाजारभाव साधारणतः 12, 13, 14, 15, 16, 17 हजारापर्यंत जात आहेत. तर ही मार्केटमध्ये येणारी हळद ही थोडीशी लवकर येणारी आहे, त्याच्यामुळे हे भावामध्ये आपल्याला फरक दिसत आहे. आणि आपली हळद येण्यासाठी थोडेसे आता दिवस बाकी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण चिंता न करता योग्य पद्धतीने हळदीचे नियोजन करणे गरजेचे आहे. हळद ही विक्रीसाठी आपण टप्प्याटप्प्याने काढू शकतो किंवा आपल्या सोयीनुसार काढू शकतो. तर वसमत बाजार समितीमध्ये 13 ते 18पर्यंत भाव भेटताना आपण पाहिलं. हिंगोली बाजार समिती, वाशिम बाजार समितीमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात भाव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये साधारणतः मार्केटमध्ये नवीन हळद यायला किंवा चांगल्या क्वालिटीची हळद यायला 1-1.5 महिना लागू शकतो किंवा त्यापेक्षा कमी जास्त ही लागू शकतो. तर शेतकऱ्यांनी जेवढी पाहिजे तेवढी आपली हळद विक्रीसाठी काढायला पाहिजे, बाकीची हळद तशीच ठेवायला पाहिजे. हे आज आपल्या या विश्लेषणातून सांगायचं आहे. येणाऱ्या काळात हळदीला चांगले भाव भेटतील. सध्या जागतिक मार्केटचा विचार करता कमी जास्त भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कुठे कुठे सोशल मीडियावर आपल्याला 18-20 हजाराच्या सुद्धा पावत्या पाहायला मिळत आहेत. तसंच सोयाबीनच्या बाजारभाव पण थोडे बहुत कमी प्रमाणात दिसत आहे. 53-54पर्यंत रेट येत आहेत. 52-53-54पर्यंत. हरभऱ्याची पण ती स्थिती आता नवीन हरभरा मार्केटला आलेला आहे. त्यामध्ये काही ओलावा प्रमाण असल्यामुळे रेट कमी जास्त असू शकतात. तसेच कापसाला सुद्धा आता 72, 73, 74, 75पर्यंत रेट आहेत कमी जास्त. येणाऱ्या काळात अजून भाव कमी असतात. येणाऱ्या काळात हळदीला चांगला भाव वाटतो. हळदीविषयी आपल्याला ताजी अपडेट पाहण्यासाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर केलं नसेल तर शेअर करा. येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुकता असाल तर इथून पुढे आपण आता उन्हाळी पिकाच्या नियोजनासंदर्भात माहिती सांगणार आहे. तर आपण नक्कीच नवीन व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भात नक्कीच तुम्ही कॉमेंट करू शकता. आता सध्या तर उन्हाळ्याची 22-23 तारीख आहे. 20-21-22 येणाऱ्या काळात अजून पाणी टंचाईचा आणि त्या अनुषंगाने आपण पुढील माहिती देणार आहोत. तर धन्यवाद.